हाय. तर आज बनवला आहे चिकूचा मिल्क. दीदी काय काय चिकू मिल्क शेक. तर तो आता मी खाते. सामान आणायला गेली तर माझ्या मुलीने बनवलाय. मस्त सरप्राईज दिलं तिने, मला माहित नव्हतं. तिच्यासाठी नाश्ता दुसरा केलेला तर तिने हे बनवून ठेवल्या. मस्त झाले. कसं मुलींना ना शिकवायला लागत नाही, मुली बनवतात. आपली मुलं असतात ना, मुलं आपले काम चुकार असतात. मुलांना काय करायचं म्हणजे कंटाळा येत असतो, त्यांना सगळं रेडीमेड लागतं. पण मुलींचं तसं नसतं. तर आपण आपल्यावरूनच हे विचार करू, आपण कुणासाठी थांबतो का नाही बाबा, चला आपल्याला केलं तर पाहिजे. आजकाल बघतात तर मुली जास्त म्हणजे लेडीज जास्त स्वावलंबी आहेत, नाही तर मुलं तर दुसऱ्यावर अवलंबून राहतात. मुली पटकन शिकतात, पटकन स्वतःच्या पाया उभ्या पण राहतात. पण मुलांचं तसं नाही. बघा माझा मुलगा पण तसंच आहे. पण हुशार आहे, अगदी माझ्यासारखा. माझी मुलगी अशी करते. नाही, आईला दोन्ही मुलं सारखी होती बरोबर ना. काही हिचे चांगले गुण असतील, काही त्याचे चांगले गुण असतील, काही हिचे जरा काम चुकारपणा असेल, तो पण तसा असेल. पण आईला तर काय दोन्ही मुलं सारखीच आहे की नाही. आणि आता अजून एक तुम्हाला दाखवते, आमच्या घरातला दुसरा एक मेंबर आहे. हा एक आमच्या घरचा मेंबर आहे. मी चिकू सिरप खाते ना, तर तो बघत बसला, तो मला असेल मला का नाही अजून देते ही. आणि हा दुसरा एक मेंबर. हा आता मी ओरडली ना, त्यामुळे ही रुसून बसलीत. आणि हा इकडे बसलाय असा तिकडे तोंड करून. कोटी काय झालं बाबू, काय रुसला, काय काय झालं, काय झालं. आणि हा दुसरा चिनू. अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. तिथेच थांबायचं, तिथेच थांबायचं. हे गोड जरा गोड बोलले की लगेच रुसले, त्यामुळे तिकडेच तोंड केले त्यांनी. इकडे बघत नाही, गेला गेला चालला आता तो. आता हा पण जाईल थोड्या वेळाने. बघितलं मी म्हटलं की नाही, त्याला हा फॉलो करणार आणि हा त्याला फॉलो करणार, असं चालू असतं हे दोघांचं.